मृदुंगाचा गजर दुमदुमला, विठ्ठल नामाचा झाला जयघोष, तुकोबाच्या पालखी समावेत भक्तीचा उजळला प्रत्येक श्वास. नमस्कार मंडळी, मी सागर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळ्याचे दिव्य क्षण, आणि आज आपण आलो आहे पुण्यातील श्री निवडुंगा विठोबा मंदिरात, जिथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामासाठी आलेली आहे. तर चला मग आपण ही या भक्तिमय वातावरणात सहभागी होऊया आणि तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊया. भव्य दिव्य असं मंडप पाहून मन अगदी प्रसन्न झालेलं होतं. भगव्या व पांढऱ्या रंगांनी सजलेला परिसर, वारकऱ्यांच्या ओठांवर अखंड विठ्ठल नाम, टाळ मृदुंगाचा गजर आणि प्रत्येकाच्या डोळ्यात विठ्ठल भेटीचा आनंद. संपूर्ण वातावरण अगदी भक्तिमय झालं होतं. तुका म्हणे नाम गा, विठ्ठल विठ्ठल नाम जपा. मंडप झाला भक्तिमय, हरिप्रेमाने उजळला. आणि या सभा मंडपामध्ये प्रवेश करता क्षणी आम्हाला दिसलं आकर्षक रांगोळी. ज्या रांगोळीमध्ये लिहिलं होतं वारी, वारकरी, विठ्ठल, हरी, श्रीराम अशा पवित्र शब्दांनी सजलेल्या या रांगोळ्या केवळ रंगांनीच नव्हे तर भक्तिभावाने रेखाटलेल्या वाटत होत्या. प्रत्येक रेषात भक्ती, प्रत्येक रंगात विठ्ठल प्रेम आणि प्रत्येक कलाकृतीत वारकरी परंपरेचं दर्शन घडत होतं. तुका म्हणे रंगली वारी, विठ्ठल नाम गजर भारी, रांगोळीतून उमटले भाव, भक्तीचा झाला साज नवाव. श्री निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये प्रवेश करतानाच मन एका वेगळ्या भक्तिमय विश्वात हरवून गेलेलं होतं. रांगोळीमध्ये महाराष्ट्र पोलिसाचं सुंदर प्रतीक रेखाटलेलं होतं. पालखी सोहळ्यामध्ये लाखो भाविकांच्या सुरक्षतेसाठी रात्रंदिवस सेवेत असणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलाला एक सुंदर मानवंदना होती. या वारीच्या यशस्वी आयोजनामागे वारकरी, सेवेकरी, स्वयंसेवक, पोलीस, डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी आणि अनेक हात निस्वार्थपणे कार्य करत असतात. त्या प्रत्येकाला मनापासून प्रणाम. मंदिराच्या प्रवेशद्वार
प्रवेशद्वारापासून प्रत्येक ठिकाणी भक्ती, श्रद्धा आणि सेवाभाव याचं अप्रतिम दर्शन घडत होतं. भगव्या आणि पांढऱ्या रंगांनी सजलेलं भव्य मंडप दूरूनच सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं. हजारो वारकरी भाविक यांना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता घेण्यात आली होती. भगव्या रंगाची शान निराळी, भक्तीची वाट ही पवित्र झाली. विठ्ठल नामाचा गजर घुमे, माऊलीच्या कृपेने वारी फुले. रांगोळीचं सौंदर्य डोळ्यात साठवत आम्ही पुढे दर्शनाच्या रांगेमध्ये उभे राहिलो. गर्दी असूनही रांग व्यवस्थित पुढे सरकत होती. कुठेही गोंधळ नव्हता, धावपळ नव्हती. प्रत्येक जण शांतपणे विठ्ठलाचं नाम घेत आपल्या दर्शनाची वाट पाहत होतं. रामकृष्ण हरी, ज्ञानोबा, माऊली, तुकाराम या नामघोषाने संपूर्ण वातावरण भारावून गेलं होतं. रांगेमध्ये उभं असताना अनेक सुंदर क्षण अनुभवायला मिळाले. डोक्यावर तुळशीचं वृंदावन घेऊन चालणाऱ्या माऊली, टाळ मृदुंगाच्या तालावर चालणारे वारकरी, अभंग म्हणणाऱ्या दिंड्या, हे सर्व दृश्य मनात अगदी स्पर्शून जात होतं. डोईवर तुळशी, माऊलीची मुखी अखंड हरिनाम, पावलो पावली विठ्ठल भेटे, धन्य हा वारकरी धाम. दर्शनाची रांग पुढे सरकत होती आणि त्याच वेळी आमच्या समोरून फुलांची सजलेली जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ दिसू लागला. तो क्षण खरंच शब्दात सांगणं कठीण आहे. ज्या पालखी रथाला स्पर्श करण्यासाठी लाखो भाविक वर्षभर वाट पाहतात, ज्या रथामध्ये पवित्र पादुका पंढरपूरकडे प्रस्थान करतात, तो रथ आज आमच्या डोळ्यासमोर उभा होता. मी, श्रुतिका, सारंगी काही क्षण त्या रथाकडे नुसतेच पाहत उभे राहिलो होतो. मन भरून आलं, अंगावर रोमांच उभे राहिले आणि न कळत हात जोडले गेले. थोड्या वेळात आम्ही पवित्र पादुकांच्या अगदी जवळ पोहोचलो होतो. पादुकांवर अखंड फुलांचा वर्षाव होत होता. सेवेकरी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येक भाविकाला दर्शन घडवत होते. प्रत्येक जण आपल्या परीने पादुकांचे नमस्कार करत होते. आमचा तो क्षण आला. मी विनम्रपणे पादुकांसमोर मस्तक टेकवलं. त्या क्षणी काही मागावंसं वाटलं नाही. फक्त मनातून शब्द उमटले, तुकोबाराया, आमच्या संपूर्ण कुटुंबावर तुमची कृपा कायम राहू दे. आई वडिलांना उत्तम आरोग्य लाभू दे. आमच्या मुलांना, सारंगीला चांगले संस्कार, उत्तम शिक्षण आणि सद्बुद्धी दे. श्रुतिकाला उत्तम आरोग्य आणि आनंदी आयुष्य लाभू दे. नोकरी, व्यवसायामध्ये आणि प्रत्येक चांगल्या कामामध्ये यश दे. पवित्र दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकांच्या मनोकामना पूर्ण कर. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य आणि भक्तीचा प्रकाश कायम राहू दे. प्रार्थना करत डोळे नकळत पाणावले, कारण काही ठिकाणी शब्द संपतात आणि भावना बोलू लागतात. त्या क्षणी मनामध्ये फक्त एकच आवाज घुमत होता, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आणि चरणी तुझ्या माथा टेकला, जीवन माझे धन्य झाले. तुकोबारायांच्या कृपेने अंतःकरण भक्तीने भरून आलं. पादुकांचं दर्शन घेऊन आम्ही अत्यंत समाधानाने पुढे निघालो, पण मन अजूनही त्या दिव्य क्षणातच रमलं होतं. दर्शन पूर्ण झाल्यानंतर आम्ही मंदिराबाहेर आलो. जसं श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आपण पाहिलं, त्याचप्रमाणे श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं पालखीचं प्रस्थान आपण पाहणार आहोत. पालखी सोहळ्याचा मानाचा अश्व यांचं दर्शन घेताना मनामध्ये वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. आम्हालाही अगदी निवांतपणे त्या अश्वाचं दर्शन घेता आलं. त्याचे काही सुंदर क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद करता आलं. धन्य ती वारी, धन्य तो मार्ग, धन्य तो अश्व पुढे चालतो. भक्तांच्या श्रद्धेचा साक्षीदार विठ्ठल नामाचा गजर तो ऐकतो. अश्वाच्या मागे नगारखाना प्रस्थान करू लागला. नगारखान्याचा प्रत्येक ठेका जणू सांगत होता, वारी पुढे निघाली आहे, चला विठुरायाच्या भेटीला चला. थोड्याच वेळात समोरून फुलांनी सजलेला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची पालखीचा रथ हळूहळू पुढे येताना दिसू लागला. पालखी रथ संपूर्ण रंगीबिरंगी फुलांनी सजवलेला होता. हजारो भाविकांच्या जयघोषात तो रथ पुढे सरकत होता. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषात संपूर्ण वातावरण दुमदुमून गेलं होतं. मंदिरामधून पवित्र पादुका मोठ्या श्रद्धेने त्या रथामध्ये विराजमान करण्यात आल्या आणि काही क्षणातच पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेने आपला दिव्य प्रवास सुरू केला. तो क्षण डोळ्यात साठवताना खरंच मन भरून आलं. वाटलं आपण किती भाग्यवान आहोत, आज या डोळ्यांनी हा दिव्य सोहळा अनुभवला. आम्हीही हात जोडून तुकोबारायांना निरोप दिला. माऊली, पुढच्या वर्षी पुन्हा अशीच भेट होऊ दे. तुका म्हणे एकच ध्यास, विठ्ठल चरणी ठेवू श्वास, वारकरी जन्म लाभो पुन्हा, हीच माऊली चरणी आस. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.